नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशात देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे लाल किल्ल्यावरती जातात. झेंडा फडकवतात. झेंडा फडकवल्याच्या नंतर आपल्या भाषणाच्या वक्तव्यातून म्हणतात की हे इंग्रजांच्या गुलामगिरीचं छत्र हटवून खऱ्या अर्थानं आज भारत देशामध्ये लोकशाही असलेली आहे. पण दुसऱ्याच दिवशी लोकशाही रणाभाऊ साठे 10,000 लोकांचा मोर्चा घेतात आणि आझाद मैदानावरती जातात आणि म्हणतात ये आजादी झूठी है, इस देश की जनता भूकी है. खऱ्या अर्थानं मग त्या एका दिवसामध्ये या भारत देशाची लोकशाही बरखास्त झाली होती काय, त्याचा विचार करणं तुम्ही आम्ही गरजेचं आहे. कारण सद्यस्थिती बघता तुम्ही मोर्चे बघत आहे, आंदोलन बघत आहे, मारामारी बघत आहे, त्यामध्ये लाठीचार्ज बघत आहे. अशा नवीन उपाय योजनेच्या माध्यमातून तुम्ही त्या मोर्चाला जाणाऱ्या लोकांचा सैलाब देखील बघत आहे. परंतु मग असं वाटतंय का या भारत देशाची लोकशाही बरखास्त झाली? पण जेव्हा लोकनेते अटल बिहारीजी वाजपेयी म्हणून गेले की सरकारी आएंगी सरकारी जाएंगी, पार्टियां बनेंगी पार्टियां बिगड़ेंगी, लेकिन इस भारत देश का गणतंत्र अमर होना चाहिए. मग ती लोकशाही आज आपण अमर बघतो आहे का? तो गणतंत्र आपण आज अमर बघतो आहे का? अटल बिहारी वाजपेयी यांनी हेही सांगितलं, भारत कोई जमी का तुकडा नाही आहे. ज्या भारतामध्ये तुम्ही आम्ही जगतो अशा भारत देशाची अनेक विविधतेने नटलेला हा भारत देश तुम्ही आम्हाला बघता आहे. आणि एक सर्वात जास्त भारत देशाची लिखित संविधान असलेला भारत देश तुम्ही आम्ही बघतो. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. भारत कोई जमी का टुकड़ा नहीं, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. भारत कोई जमी का टुकड़ा नहीं, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये चंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ के गंगा जल नदी नदी हमारे लिए गंगा जल है. यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे भी भारत देश के लिए और मरेंगे भी भारत देश के लिए. मरने के बाद भी हमारे अस्थिया को किसी गंगा जल में बहा दिया और बहने के बाद कोई दुश्मन उसे कान लगा कर सुनेगा, उसको एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. धन्यवाद. इनकलाब जिंदाबाद.